नमस्कार मंडळी, आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात. बॉक्स काढत असते तेव्हा तो बॉक्स खाली पडतो आणि त्यात काव्याचा आणि जीवाच्या हाताचा मोल्ड असतो. तो नंदिनी कॅच करते, त्यामुळे नंदिनीच्या हातावरची मेहंदी पुसून जाते. काव्या मनातल्या मनात म्हणते, माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्यावर सुखी वर्तमानाची मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा. काव्या म्हणते नंदिनीला, अगं ताई सॉरी, खूप सॉरी, माझ्यामुळे तुझी मेहंदी पुसली गेली. नंदिनी म्हणते, इट्स ओके काव्या, आता बॉक्सच पडला म्हणल्यावर त्यात आपण तरी काय करणार, तू ठरवून थोडीच केलंय सगळं. नंदिनी मेहंदीकडे बघते आणि तिला थोडं वाईट वाटतं की मेहंदी पुसली गेली म्हणून. काव्या म्हणते, सॉरी ताई, माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली ना. तू किती खुश होती या मेहंदीमुळे, तुला किती आनंद झाला होता या मेहंदीमुळे. तुझ्या आनंदावर मी विरजण टाकल्यासारखं झालं ताई, थांब थांब मी याला साफ करते म्हणून काव्या ओढणीने ती मेहंदी साफ करत असते. तर नंदिनी म्हणते, थांब काव्या, असं करू नकोस, एकतर आधीच या मेहंदीमुळे जीवाचा टी-शर्ट माझ्याकडून खराब झालाय, आता तुझी ओढणी खराब व्हायला नको. नंदिनी म्हणते, माझ्या एका मेहंदीच्या हट्टाने तुमचं काही खराब व्हायला नको. नंदिनी म्हणते, थांब मी आलीच 2 मिनिट, असं म्हणून तिथून निघून जाते. तर काव्या विचार करत असते. काव्या त्या मोल्डकडे बघते आणि तिला तिचा भूतकाळ आठवू लागतो की कसं जीवाने आणि काव्याने दोघांनी मिळून ते मोल्ड तयार केलेलं असतं, हे तिला सर्व आठवतं. तेवढ्यात नंदिनी मेहंदी धुवून येते. तर काव्या म्हणते, अगं ताई, तू हे काय केलंस, कशाला धुतलीस मेहंदी. नंदिनी म्हणते, हो, मी मेहंदी धुवून टाकली, म्हणजे आता काही टेन्शनच नाही. तर काव्या म्हणते नंदिनीला, पण ताई, जन्मेजयनी एवढ्या हौशीने तुझ्या हातावर मेहंदी काढली होती, तू कशाला पुसून टाकलीस. तर नंदिनी म्हणते, इट्स ओके काव्या, काही नाही, राहू सोड. काव्या म्हणते नंदिनीला, नाही नाही ताई, हे काही ओके नाही आहे, हे सगळं माझ्यामुळंच झालं आहे आणि या मोल्डमुळेच झालं आहे, सगळी माझीच चुकी आहे. नंदिनी म्हणते काव्याला, अगं ठीक आहे काव्या, तू एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नंदिनी म्हणते, या मोल्डमुळे माझी नुसतं मेहंदीच विस्कटली नाही आहे, या मोल्डमुळे मी आधी खूप रडलेली सुद्धा आहे. काव्या म्हणते, म्हणजे. तर नंदिनी म्हणते, हो, हा मोल्ड माझ्या हातून तुटलाय आधी. आणि हो, हा जेव्हा मोल्ड माझ्याकडून तुटला तेव्हा जेव्हा असं माझ्यावर ओरडले जसं काय मी त्यांच्यापासून त्यांचा श्वास काढून घेतला. काव्याला आठवते की ती काही दिवसांपूर्वी जीवाच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथं तो तुटलेला मोल्ड असतो. काव्याला वाटत असते की जीवाने हा मुद्दामून तोडलेला आहे, पण तसं नसतो, तो नंदिनीकडून चुकून तुटलेला असतो.